नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत तृतीय वर्ष कला या वर्गाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप केळे आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातलं दुसरं प्रकरण आपण विचारात घेतो आहे. या प्रकरण 2 मधला एक महत्वाचा सिद्धांत आपण आजच्या व्याख्यानामध्ये विचारात घेणार आहोत, तो म्हणजे हेक्स्चर-ओहोलींचा सिद्धांत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत विचार आपण करणार आहोत. यामध्ये आपण निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांताचा विचार केला. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो यांच्या तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांताचाही विचार आपण केलेला आहे. प्रकरण 2 मधला अत्यंत महत्वाचा सिद्धांत म्हणजेच हेक्स्चर-ओहोलींचा सिद्धांत. या हेक्स्चर-ओहोलींच्या सिद्धांताचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. हेक्स्चर, एली हेक्स्चर आणि बर्टिल ओहोलीन असे 2 अर्थतज्ञ आहेत. या दोन्ही अर्थतज्ञांच्या नावाने हा सिद्धांत ओळखला जातो. आणि त्या प्रकारे आपण या सिद्धांतांमध्ये ज्या काही अलीकडच्या काळामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये सुधारणा केल्या त्या सुधारणांचाही विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण टिप्सचा विरोधाभास आणि त्यानंतर आंतर उद्योग व्यापार आणि त्या आंतर उद्योग व्यापाराची तीव्रता कशी मोजतात याचा विचार करणार आहोत. तर चला आपण हेक्स्चर-ओहोलींचा सिद्धांत अगोदर विचारात घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एली हेक्स्चर आणि बर्टिल ओहोलीन या 2 अर्थतज्ञांनी मिळून हा सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापारिक सिद्धांत हा मांडलेला आहे. एली हेक्स्चर यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1879 रोजी झाला, तर 23 डिसेंबर 1952 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर बर्टिल ओहोलीन यांचा 23 एप्रिल 1899 रोजी जन्म झालेला आहे, तर 3 ऑगस्ट 1979 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा या 2 अर्थतज्ञांनी अर्थशास्त्रामध्ये मोलाच्या सिद्धांताची भर टाकलेली आहे. आपण तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत या दोन्हींच्या आधारे हेक्स्चर-ओहोलींच्या सिद्धांताची तुलना केली तर यातला निश्चित असा फरक आपल्याला लक्षात येईल. निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ यांनी वस्तूचं मूल्य हे त्याच्या श्रम खर्चाच्या ठरतं असं स्पष्ट केलेलं आहे. वस्तू तयार करण्यासाठी लागणारा खर्च सनातनवादी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे. डेव्हिड रिकार्डो यांच्या मते श्रम खर्चाच्या ऐवजी तुलनात्मक खर्चाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते वस्तूचं मूल्य तिच्या तुलनात्मक खर्चाने ठरतं. आणि ओहोलीन यांनी असं सांगितलेलं आहे की उत्पादन खर्चामध्ये तुलनात्मक फरक का निर्माण होतो हे या दोन्ही सिद्धांतांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही, ते या सिद्धांतात सांगितलेलं आहे. उत्पादन खर्चामध्ये फरक निर्माण का होतो याची कारण सांगून हेक्स्चर-ओहोलीन यांनी आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत स्पष्ट केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सिद्धांत स्पष्ट करताना हेक्स्चर-ओहोलीन यांनी काही गृहीत धरलेली आहेत. पहिलं गृहीत आहे, 2 देश, 2 वस्तू, 2 उत्पादनाचे घटक यांचाच फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समावेश होतो. म्हणजे 2x2x2 या मॉडेलचा, या प्रतिमानाचा त्यांनी विचार केलेला आहे. 2 वस्तू, 2 देश आणि 2 उत्पादनाचे घटक. त्यानंतर त्यांनी दुसरं धरलेलं आहे ते म्हणजे बाजार आणि घटक बाजार, दोन्ही बाजारांमध्ये पूर्ण स्पर्धा असते. वस्तू बाजारामध्येही पूर्ण स्पर्धा असते आणि उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादन घटकांच्या बाजारातही पूर्ण स्पर्धा असते. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी पूर्ण रोजगार असतो. उत्पादनाच्या 4ही घटकांना पूर्णपणे रोजगार मिळालेला असतो. अशा प्रकारे पूर्ण रोजगार हा बाजारामध्ये अस्तित्वात असतो असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर हे असतात यांची कार्यक्षमता, यांचं कार्यकौशल्य, त्यांची गुणवत्ता या सर्व गोष्टी सारख्याच असतात, म्हणजेच ते एक जिन्सी असतात असं यांनी गृहीत धरलेलं आहे. जर बाजाराचे घटक हे विविध असतील तर हा सिद्धांत लागू होणार नाही.
चौथं गृहीत त्यांनी धरलेलं आहे ते म्हणजे पाचवं, उत्पादन फलामध्ये घटक तीव्रता वेगवेगळी असते. म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन घटकांची आवश्यकता ही वेगवेगळी असते. दुसऱ्या वस्तू उत्पादनासाठी दुसऱ्या उत्पादन घटकाची आवश्यकता ही वेगवेगळी असते. जे उत्पादन फलामध्ये घटक तीव्रता घटकाची आवश्यकता ही वेगवेगळी असते असं हे गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर उत्पादनाचे घटक हे देशातल्या देशात पूर्णपणे गतिशील असतात किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी गतिशील असतात असंही त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर सातवं गृहीत आहे ते म्हणजे स्थिर उत्पादन फलाचा नियम लागू होतो. स्थिर उत्पादन फलाचा नियम म्हणजेच जेवढी आदाने दिली जातात, इनपुट्स दिले जातात, तेवढंच प्रदान मिळतं, आउटपुट मिळतं. म्हणजे इनपुट्स आणि आउटपुट्स या दोन्हींचं प्रमाण सारखं असतं तेव्हा त्याला स्थिर उत्पादन फलाचा नियम असं म्हणतात. आणि हा स्थिर उत्पादन फलाचा नियम त्या ठिकाणी लागू होतो. घटत्या किंवा वाढत्या उत्पादन फलाचा नियम या ठिकाणी दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की वाहतूक खर्चाचा अभाव आहे. जर वस्तूच्या वाहतुकीसाठी खर्च येत असेल तर साहजिकच आहे वाहतूक खर्चामुळे वस्तूच्या किमतीमध्ये फरक निर्माण होईल आणि म्हणून दोन देशांमध्ये व्यापार हा घडून येईल. त्यांच्यामध्ये वाहतूक खर्च हा वस्तूंच्या आयात निर्यात आहे आणि त्यानंतर बाजारामध्ये मुक्त व्यापार हा आहे असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे मुक्त व्यापाराच्या आधारे त्यांनी आपल्या सिद्धांताची उभारणी ही केलेली आहे. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचं गृहीत त्यांनी गृहीत धरलेलं आहे ते म्हणजे तांत्रिक ज्ञान हे स्थिर आहे. तंत्रज्ञानामध्ये कोणताही बदल होत नाही, प्रगती किंवा विकास हा कुठलाही होत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या तंत्रज्ञानाच्या आधारे वस्तूंचं उत्पादन केलं तर आणि तरच हेक्स्चर सिद्धांत लागू होताना दिसेल. अशा प्रकारे या विविध गृहीतांच्या आधारे हेक्स्चर-ओहलीन यांनी सिद्धांताची मांडणी ही केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण हेक्स्चर-ओहलीन सिद्धांत थोडक्यात समजून घेऊया. हेक्स्चर-ओहलीन याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पादन घटकांची उपलब्धता ही वेगवेगळी असते. उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. या 4ही उत्पादन घटकांची उपलब्धता वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी असते आणि या उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरकामुळे दोन देशांमध्ये व्यापार घडून येतो असं हेक्स्चर-ओहलीन यांनी म्हटलेलं आहे. हेक्स्चर-ओहलीन यांच्यामध्ये व्यापाराचं मूळ कारण म्हणजे वस्तूच्या किमतीतील तुलनात्मक फरक. वस्तूच्या किमतीत तुलनात्मक फरक का निर्माण होतो तेही त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण अगोदर गोष्ट लक्षात घेऊया ती म्हणजे उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरकामुळे दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो असं हेक्स्चर-ओहलीन यांनी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या देशाजवळ भांडवल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून अमेरिका भांडवल प्रधान वस्तूंचं उत्पादन करते आणि त्यांची निर्यात करते आणि म्हणून भांडवल प्रधान वस्तूंच्या किमती अमेरिकेमध्ये कमी राहतात कारण अमेरिकेजवळ भांडवल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी भांडवलाची आवश्यकता असते त्या वस्तूंचे उत्पादन अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होईल आणि अशा अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या किमती इतर देशांच्या तुलनेने राहतील. दुसरं उदाहरण घेऊया. भारतामध्ये श्रम मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. श्रम या उत्पादन घटकाच्या आधारे विशिष्ट वस्तूंचे उत्पादन केलं जाईल आणि त्या वस्तूंची निर्यात केली जाईल आणि अशा वस्तूंची किमती भारतामध्ये कमी राहतील. म्हणजे ज्या वस्तूंसाठी ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी श्रम या उत्पादन घटकाची आवश्यकता आहे अशा वस्तूच्या उत्पादनामध्ये भारत विशेषीकरण करेल आणि अशा वस्तूंची किमती भारतामध्ये कमी राहतील. म्हणजे भारत श्रमप्रधान वस्तूंची निर्यात अमेरिकेला करेल का? भारतावर श्रम हा उत्पादनाचा घटक मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि श्रम या उत्पादन घटकाच्या आधारे ज्या वस्तूंचे उत्पादन केलं जाईल त्या वस्तूंची भारत निर्यात करेल आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि भांडवल ज्या वस्तूंसाठी आवश्यक आहे अशा वस्तूंचे उत्पादन अमेरिकेमध्ये केलं जाईल आणि त्याची निर्यात इतर देशांना केली जाईल. म्हणजे वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांची उपलब्धता कशी आहे यावरून दोन देशांमध्ये व्यापार होतो असं हेक्स्चर-ओहलीन यांचं म्हणणं आहे. हेक्स्चर-ओहलीन यांच्या मते व्यापाराचं मूळ कारण म्हणजे वस्तूच्या किमतीतील तुलनात्मक फरक होय.
वस्तूच्या किमतीमध्ये तुलनात्मक निर्माण होतो. म्हणजे अमेरिकेमध्ये एक वस्तू जी ज्या किमतीला मिळते त्याच्यापेक्षा वेगळ्या किमतीला भारतामध्ये ती वस्तू उपलब्ध होते. वस्तूच्या किमतीमध्ये हा जो तुलनात्मक फरक आहे त्या फरकाला सुद्धा एक घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे उत्पादन घटकांची उपलब्धता. उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरक हा वस्तूच्या किमतीतील फरक निर्माण करण्यास कारणीभूत असतो. आता हा उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरक कसा असतो आणि त्या आधारे दोन देशांमध्ये व्यापार कसा होतो हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे हेक्स्टर ओव्हलिन यांनी समजून सांगितलेलं आहे. यासाठी त्यांनी उदाहरणादाखल एक गृहीत धरलेले आहेत, दोन उत्पादनाचे घटक गृहीत धरलेले आहेत आणि ते दोन वस्तूंचे उत्पादन करतात असं त्यांनी गृहीत धरले आहे. या पाठामध्ये आपण हेक्स्टर ओव्हलिनचा सिद्धांत समजून घेऊ शकतो. यामध्ये विद्यार्थ्यांनो त्यांनी ए देश आणि ब देश, बी देश असे दोन देश गृहीत धरलेले आहेत. ए देशामध्ये ए देशामध्ये भूमी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. बी देशामध्ये भूमी टंचाई आहे आणि भूमीची बी देशामध्ये 20 रुपये इतकी किंमत आहे. तर ए देशामध्ये श्रम हा उत्पादनाचा घटक दुर्मिळ आहे म्हणून श्रमाची ए देशामध्ये किंमत 600 रुपये इतकी आहे. तर बी देशामध्ये श्रम हा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे म्हणून बी देशामध्ये श्रमाची 100 रुपये इतकी किंमत आहे. म्हणजे ए देशामध्ये भूमी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर बी देशामध्ये श्रम मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तसंच ए देशामध्ये भांडवल हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत 80 रुपये इतकी आहे. बी देशामध्ये भांडवल दुर्मिळ आहे, टंचाई आहे म्हणून त्याची किंमत 150 रुपये आहे. या उदाहरणाच्या आधारे आपण पुढचा तक्ता लक्षात घेऊया. तर या दुसऱ्या तक्त्यामध्ये एक्स वस्तू आणि वाय वस्तू अशा दोन वस्तूंसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांची आवश्यकता दर्शविलेली आहे. एक्स वस्तू तयार करायची असेल म्हणजे एक्स वस्तूचं 1 मेट्रिक टनाचं उत्पादन करायचं असेल तर 1000 एकर इतक्या भूमीची आवश्यकता असते. आणि वाय वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर 2 एकर भूमीची आवश्यकता असते. म्हणजे वाय या वस्तूचं 1 मेट्रिक टनाचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी भूमी फारशी आवश्यकता नसते. एक्स वस्तूचं करायचं असेल तर त्यासाठी मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात भूमीची आवश्यकता पडते. त्यानंतर एक्स वस्तूचं उत्पादन करण्यासाठी केवळ एकाच श्रमिकाची आवश्यकता पडते तर वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी सुद्धा केवळ एकाच श्रमिकाची आवश्यकता पडते. तिसरं, एक्स वस्तूचे उत्पादन करण्यासाठी एक भांडवलाची आवश्यकता पडते तर वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी केवळ निम्म्याच भांडवलाची आवश्यकता असते. ज्या उदाहरणाच्या आधारे आपण हेक्स्टर ओव्हलिनचा सिद्धांत या पुढच्या तक्त्यामध्ये लक्षात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही तक्त्यांना एकत्र करून हेक्स्टर ओव्हलिन या तिसऱ्या तक्त्यात आपला सिद्धांत उत्पादनाचे घटक आहेत, त्या घटकांच्या दोन्ही देशांमधल्या किमती आहेत, त्या विशिष्ट वस्तूचं किंवा एक्स वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या प्रमाणात उत्पादन घटकाची आवश्यकता आहे ते उत्पादन घटक कॉलममध्ये दर्शविले आहेत आणि एक्स वस्तूचा ए देशामध्ये आणि बी उत्पादन खर्च आहे उत्पादन खर्च या ठिकाणी दिलेला आहे. तर ए देशामध्ये भूमी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत 1 रुपया आहे. बी देशामध्ये भूमीची टंचाई आहे, दुर्मिळ आहे म्हणून त्याच्यामध्ये बी देशामध्ये भूमी किंमत 20 रुपये आहे. एक वस्तूचं उत्पादन करायचं असेल 1 मेट्रिक टनाचं 100 एकर भूमीची आवश्यकता पडते आणि म्हणून या आपण जर त्याचं गुणोत्तर मांडलं, अंकगणितीय भाषेमध्ये गुणोत्तर मांडलं तर ए देशामध्ये या ए देशामध्ये एक वस्तूचं उत्पादन करायचं तर 1000 गुणिले 1 रुपया म्हणजेच 1000 रुपयांची आवश्यकता पडते. आणि जर बी देशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करायचं ठरवलं तर 20 रुपये गुणिले 1000 गुणिले 20 रुपये म्हणजेच 20,000 रुपयाची आवश्यकता पडते. एक जर देशामध्ये केलं तर 1000 रुपये इतका उत्पादन खर्च येतो
आणि जर बी देशामध्ये त्याचं उत्पादन केलं तर 20,000 रुपये इतका उत्पादन खर्च येतो. तसंच एक्स वस्तूचं उत्पादन करायचं असेल ए देशामध्ये, तर ए देशामध्ये 600 रुपये या दराने श्रमिक उपलब्ध आहे. एका श्रमिकाची किंमत 600 रुपये म्हणून 600 रुपये इतका उत्पादन खर्च येईल. आणि बी देशामध्ये श्रमिक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, 100 रुपयाप्रमाणे एका श्रमिकाची किंमत 100 रुपये इतकी होईल. म्हणजे बी देशामध्ये एक्स वस्तूचं उत्पादन श्रमिकाच्या आधारे करायचं असेल तर 100 रुपये खर्च येतो, आणि एक्स वस्तू ए देशामध्ये उत्पादन करायचं असेल तर श्रमिकाच्या आधारे तर 600 रुपये इतका उत्पादन खर्च येतो. अशा प्रकारे भांडवलाच्या बाबतीतही उत्पादन खर्च ए आणि बी देशामधला हा या कॉलम मध्ये मांडलेला आहे. एक्स वस्तूचा ए देशामध्ये येणारा उत्पादन खर्च हा 1,680 रुपये इतका आहे. तर एक्स वस्तूचा बी देशामध्ये येणारा उत्पादन खर्च हा 20,250 रुपये इतका आहे. म्हणजे एक्स वस्तूचं उत्पादन ए देशामध्ये करणं आर्थिक दृष्ट्या परवडतं, कारण एक्स वस्तूसाठी आवश्यक असणारी भूमी ही ए देशामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर एक्स वस्तू बी देशामध्ये उत्पादित करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी भूमी बी देशामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नाही, आणि म्हणून त्याचा उत्पादन खर्च बी देशामध्ये जास्त येतो. असंच आपण वाय वस्तूच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा वाय वस्तूसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांची आवश्यकता ही याप्रमाणे दर्शवलेली आहे. तर यामध्ये वाय वस्तू उत्पादन करण्यासाठी 2 एकर एवढ्या भूमीची आवश्यकता आहे, आणि 1/2 म्हणून 2 रुपये एवढी किंमत देशामध्ये पडते. देशामध्ये 20 रुपये इतकी भूमीची किंमत आहे, आणि 20 रुपये एवढी बी देशामध्ये भूमीची किंमत आहे. त्यानंतर ए देशामध्ये श्रमाची उपलब्धता ही दुर्मिळ आहे, म्हणून त्याची किंमत 600 रुपये इतकी आहे. एका श्रमाची आवश्यकता असते. वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी एका श्रमाची आवश्यकता असते, आणि म्हणून 600 रुपये किंमत ए देशामध्ये निश्चित होते. तर बी देशामध्ये 100 रुपये किंमत आहे, म्हणून 100 रुपये एवढं उत्पादन येतो. म्हणजे वाय वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर ए देशामध्ये 2 रुपये एवढा खर्च येतो, तर बी देशामध्ये 40 रुपये भूमीसाठी येतो. जर वाय वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर बी देशामध्ये 600 रुपये एवढा श्रमासाठी खर्च येतो, तर ए देशामध्ये 100 रुपये एवढा श्रमासाठी खर्च येतो. वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी भांडवल आहे, त्या भांडवलासाठी ए देशामध्ये 40 रुपये एवढा खर्च येतो, तर बी देशामध्ये 75 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजे वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ए देशामध्ये एकूण 642 रुपये एवढा खर्च येतो, तर बी देशामध्ये 215 रुपये एवढा खर्च येतो. वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ए देशामध्ये 642 एवढा खर्च येतो, तर ए देशामध्ये, तर बी 215 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजे वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी बी देशाजवळ श्रम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, आणि म्हणून त्याच्या किमती कमी आहेत, आणि म्हणून वाय वस्तूचे उत्पादन बी देशामध्ये करणं आर्थिक दृष्ट्या परवडतं. ए देशाच्या तुलनेत बी देशामध्ये वाय वस्तूचं उत्पादन खर्च हा कमी आहे. म्हणजे ए देशाने एक्स वस्तूचे उत्पादन करावं, किंवा ए देश एक्स वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करतो आणि त्याची बी देशाला निर्यात करतो, कारण ए देशामध्ये एक्स उत्पादन खर्च हा कमी आहे, केवळ 1,680 इतका आहे. तर वाय वस्तूचं उत्पादन खर्च बी देशामध्ये कमी आहे, आणि म्हणून बी देश वाय वस्तूची ए देशाला निर्यात करतो. तर ही ए देश एक्स वस्तूची बी देशाला, बी देश वाय वस्तूची ए देशाला जी निर्यात करतो, त्या निर्यातीला कारणीभूत घटक म्हणजे उत्पादन घटकाच्या उपलब्धतेतील फरक. विशिष्ट वस्तूचं किंवा एक्स आणि वाय या वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांची उपलब्धता दोन्ही देशांमध्ये वेगळी आहे, आणि या उत्पादन घटकाच्या उपलब्धतेतील फरकामुळे या दोन्ही वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक निर्माण होतो, आणि हा फरक
दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापारास कारणीभूत असतो, असं हेक्स्चर ओहलीन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. मग या उदाहरणाच्या आधारे आपल्याला सहज सांगता येईल की ए देशाने एक्स वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करावं, कारण एक्स वस्तूचं उत्पादन करण्यासाठी येणारं उत्पादन खर्च ए देशामध्ये कमी आहे. बी देशाने वाय वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करावं, कारण बी देशांमध्ये वाय वस्तूचे उत्पादन करण्यासाठी येणारा उत्पादन खर्च हा कमी आहे. ए देशाने एक्स वस्तू बी देशाला निर्यात करावी आणि बी देशाने वाय वस्तू ए देशाला निर्यात करावी. ए देशाने वस्तू बी देशाकडून आयात करावी आणि बी देशाने एक्स वस्तू ए देशाकडून आयात करावी. आणि असं जेव्हा करेल तेव्हा त्यांना हा आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय लाभदायक ठरेल, असं हेक्स्चर ओहलीन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरकामुळे दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, असं हेक्स्चर ओहलीन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये या उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.